केलेत. बाबासाहेबांना घडवलं आणि बाबासाहेबांनी आपणा सर्वांसाठी संविधान लिहिलंय आणि आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. म्हणून पुढे मला म्हणावेसे वाटते की आम्हा मिळून दिलंय सार, बंगला गाडी आणि घरदार, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या हितासाठी. लेकर गमवली चार चार, लेकर गमवली चार चार. सणसवाडीमध्ये नालंदा बुद्ध विहारामध्ये मला या ताईला बोलवण्याचा योग आला. खरंच हे रमाईचं लेकरू आज लिंबोनी नेपाळमध्ये जाऊन सुद्धा रमाई बाबासाहेब अभिमाने छाती ठोकपणे सांगतोय आणि 8वी मध्ये शिकत असताना इतका सुंदर अभ्यास आहे की आपल्यासारख्यांना 40 वर्षांना सुद्धा लाज होईल तेवढं आपल्याला माहित नाही तेवढा सुद्धा अभ्यास आहे. तेव्हा आम्ही तिला सणसवाडीला बोलवल्यानंतर तिला विहारामध्ये कार्यक्रम घेतला तर खरंच ज्या प्रेरणा लहान मुलांनी घ्यायच्या असतात पण त्या ठिकाणी आम्ही वयस्कर माणसांनी ज्या प्रेरणा घेऊन चळवळीमध्ये अजून जोशाने काम करण्याची आम्हाला स्फूर्ती आली. तेव्हा मी खरंच आज आपल्या चळवळीला उभारतं नेतृत्व आहे आणि नक्कीच की आपल्या महापुरुषांचा इतिहास आज ती भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा सांगते. तिने खूप बोलत आहे नेपाळ नागपूर बरेच भारतातून तिला पोहोचण्याचा तिच्या प्रवचनासाठी इतका सुंदर आवाज आणि मांडण्याची तिची स्पष्टता ती मंत्रमुग्ध करून जाते. मी आपल्या सर्वांच्या वतीने प्रियताई तुला खूप खूप मंगल कामना देतो. तू नक्कीच बाबासाहेबांच्या चळवळीसाठी एक छोटंसं का व्हायना तू योगदान तुला देशील आणि चळवळ पुढे देशील. आज खरंच तुम्ही ऐकून मंत्रमुग्ध व्हाल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तुला मंगल कामना देतो. थँक्यू. या ठिकाणी घोडके साहेबांनी आपला आत्मा अनुभव सांगितलेला आहे. आताच नितीन घोडके सरांनी सांगितले आपल्या आजूबाजूला जे रमाईची लेकरं आहेत त्या लेकरांना प्रबोधनपर जाहीर व्याख्यान देण्यासाठी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाल प्रबोधनकार म्हणून तिची ख्याती आहे ती प्रिया नप्ते या ठिकाणी आता तिचं मनोगत व्यक्त करणार आहे. ज्यावेळेस प्रिया नप्ते आपलं मनोगत व्यक्त करत असताना माझी इथं बसलेल्या सर्व रमाईच्या लेकरांना हात जोडून विनंती आहे की ज्यावेळेस प्रिया बोलल त्या टायमाला कुणीही फोनवरती बोलायचं नाही, आपापसात चर्चा करायची नाही. दुसरी गोष्ट प्रियाला डिस्टर्ब होईल, तिचं मन विचलित होईल अशी कुठलीही घटना इथं जमलेल्या रमाईच्या लेकरांनी करू नये अशी मी हात जोडून विनंती करतो. कारण घोडके सरांनी आत्ताच सांगितलं उद्याचं ते उभरतं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाला आपण सलामी देणार आहोत. म्हणून या ठिकाणी प्रियाताई नप्ते हे अशाच घडलेलं नाही. प्रियाताई नप्तेला घडवण्यासाठी तिच्या आईला तिच्या वडिलांना खूप मेहनत घ्यावी लागलेली. म्हणून सर्वप्रथम प्रिया नप्ते यांच्या वडिलांचा सन्मान या ठिकाणी ॲडव्होकेट नितीन घोडके सर करतील. यानंतर आता प्रिया बोलण्यापूर्वी तिचा देखील या ठिकाणी सन्मान रोहित शिंदे करतील. सगळ्यांनी टाळीचा गजरात त्याचा सन्मान करायचा. मला काय वाटतं आपली मुलगी अनोरभाई आवाज अच्छा करो. या ठिकाणी मी पुन्हा एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की आपली मुलगी आहे तर आपली मुलगी सर्वांचा उत्साह फारच कमी दिसतोय. क्या बात आहे. वा सर्वांनी एकदा जोरदार घोषणा द्यायचे. विश्व को शांति का संदेश देने वाले तथागत गौतम बुद्ध
काहीच आवडला नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला आवडला का? नाही. जोरात घोषणा द्यायचे. तथागत गौतम बुद्धांचा जय असो. बुद्धाच्या विचारानुसार समता, स्वातंत्र्यता, बंधुता और न्याय पर आधारित रहते का स्वराज्य निर्माण करने वाले छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. महिला और बहुजनों के लिए पहली शाळा शुरू करने वाले क्रांति सूर्य महात्मा ज्योतिराव फुले. क्रांति सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय असो. क्रांति सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय असो. मनुस्मृति के 5000 सालों की गुलामी से समाज को मुक्त कर संविधान के माध्यम से हक एवं मानवाधिकार देने वाले विश्व रत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. काहीच आवाज येत नाही. एकतर माझा तरी आवाज जोरात येतोय, तुमचा काहीच येत नाही. बघा आता मी माईक सोडून घोषणा देणार आहे. बघू कोणाचा आवाज जोरात येतोय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. असा आवाज कायम आला पाहिजे. माता रमाईचा विजय असो. माता रमाईचा विजय असो. प्रथमतः माता रमाई यांच्या जयंती निमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, बुद्धांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक, बुद्धांच्या विचारानुसार समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेत बुद्धभूषण घेणारे छत्रपती संभाजी महाराज, महिला आणि बहुजनांसाठी पहिली शाळा सुरू करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, मनुस्मृतीच्या 5000 वर्षाच्या गुलामीतून अहो समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आणि त्यांना घडविण्यासाठी त्याग करणाऱ्या माझ्या माता रमाईला प्रथमतः या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व महापुरुषांना मी प्रियानंदे विनम्राचा अभिवादन करते. मला म्हणावेसे वाटते की अहो त्या दलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, त्या दलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, माता भगिनींना घटनेत केले माणूस म्हणून सन्मान, माणूस म्हणून सन्मान. अहो केला 14 काळाचा सत्याग्रह, केला 14 काळाचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दादा गायकवाड यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमच्या मॅडम संघ मित्र मॅडम, तसेच आमचे आनंद शिंदे सर, आपलं मी मनापासून सहर्ष स्वागत करते. आपण महापुरुषांच्या कार्यावर चालणारे आहात आणि माता रमाई यांना अभिवादन करण्यासाठी निश्चितपणे येथे आला, त्याबद्दल आपले मी धन्यवाद देते. खरं तर कार्यक्रमाची सुरुवात झालेलीच आहे, म्हणून येथे मला म्हणावेसे वाटते की विसरू नका त्या माते, दादा विसरू नका त्या मातेला रमाई आंबेडकर म्हणतात. विसरू नका त्या मातेला रमाई आंबेडकर म्हणतात. तिला एक एक दिवस लोटत, अहो एक एक दिवस लोटत तोंडात पदराचा बोळा धरून, एक एक दिवस लोटत तोंडात पदराचा बोळा धरून, अहो पोटची पोरं गमवली, अहो पोटची पोरं गमविली तरीही राहिली निर्भीक. धन दौलत संपत्तीचा मोह नव्हता कधी तिला, अहो धन दौलत संपत्तीचा मोह नव्हता कधी तिला. विसरू नका त्या मातेला रमाई आंबेडकर म्हणतात. तिला रमाई आंबेडकर. अंधार बाजूला साऱ्या, अहो अंधार बाजूला साऱ्या दिव्यागत जळत राहिली, अंधार बाजूला साऱ्या दिव्यागत जळत राहिली ती. समाजाचा उद्धारासाठी झुरून दिन रात काम गाळत, अंधार बाजूला साऱ्या दिव्यागत जळत राहिली ती. समाजाच्या उद्धारासाठी झुरून दिन रात काम गाळत. एक रात गेली याचा नवाचा निळा, अहो विसरू नका त्या मातेला रमाई आंबेडकर म्हणतात. विसरू नका त्या मातेला रमाई आंबेडकर. खरं तर कार्यक्रमाला येतात, कार्यक्रमाचे आयोजन खूप सुंदर केलेले आहे.
परंतु कोणातच काहीच उत्साह दिसत नाही. काय हो दादा, दिसतोय का? नाही दिसत आहे. खरं तर दादांनी एवढे कष्टाने आता 7 दिवसापासून या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आपल्यासाठी पुस्तकांचे स्टॉल देखील लावलेले आहे. खरं तर हे दादा एवढे कष्ट घेतात. तुम्हाला माता रमाई यांचं जीवन कार्य समजावं, महापुरुषांचा विचार, महापुरुषांचा इतिहास समजावा, यासाठी एवढे कष्ट करतात. परंतु तुमच्यामध्ये काहीच उत्साह दिसत नाही. दादा जबरदस्तीने बसवलं नाही का? नाही, जबरदस्तीने बसवलं ना? नाही. सर्वांनी एकदा जोरात म्हणायचंय, जय भीम. जय भीम. अहो, जय भीम नावात किती ताकद आहे. जोरात म्हणा, जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. हे बघा, मला खूप टाइम आहे. मी तुम्हाला इथेच बसून ठेवीन आणि 100 वेळेस जय भीम म्हणवायला लागेल. बघा, तुमचा उत्साह मला अजिबात दिसत नाहीये. जोरात म्हणायचंय, जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. असाच उत्साह कायम ठेवा. खरं तर आपण माता रमाईला अभिवादन करण्यासाठी आलोय. पुढे मला म्हणायचे वाटते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई म्हणजे समस्त भारतीयांच्या माऊ, जलाजलावर प्रेम करणाऱ्या माय म्हणजे दुधावरची गाय. अशा माता रमाईंचं कार्य हे महिलांना समजून घेणं गरजेचं आहे. महिलांनाच नाही तर त्यांचा त्यागाच्या ठेवा समाजाला समजून घेणं गरजेचं आहे. समाजाने आपल्या माता रमाईचा आदर्श घेणं गरजेचं आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याप्रती जर माता रमाईने आपलं जीवन समर्पित केलं नसतं तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आलं नसतं. म्हणून पुढे मला म्हणावेसे वाटते की दुःख बाजूला साऱ्या, अहो दुःख बाजूला साऱ्या, दिव्याकडे जळत राहिली ती माझी रमाई. तर या रमाईला अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण आलेलो आहोत. म्हणून मला म्हणावेसे वाटते, जन्म द्या माता रमाईला, जन्म द्या माता रमाईला, तेव्हा येथे बाबासाहेब भरती. जन्म द्या माता रमाईला, तेव्हा येथे बाबासाहेब भरती. नाही तर इतिहासाला नतमस्तक व्हा, नाही तर इतिहासाला नतमस्तक व्हा. उद्या इतिहास देखील घडेल. तर पुढे मला म्हणावेसे वाटते, खांद्याला खांदा लावून बनवा एक मजबूत किल्ला, विसरू नका त्या मातेला रमाई आंबेडकर म्हणतात. कोण म्हणतं तू 7 कोटीची माय, कोण म्हणतं तू 9 कोटीची माय, कोण म्हणतं तू 7 कोटीची माय, कोण म्हणतं तू 9 कोटीची माय. मी म्हणते तू सर्वांचीच माय. दाखवावं असा भारतीय मला, ज्याच्यावर माझ्या रमाईचे उपकार आहे, ज्याच्यावर माझ्या खरं तर बाबासाहेबांच्या कमाईची मालकीण होती माझी. बाबासाहेबांच्या कमाईची मालकीण होती माझी रमाई. बाबासाहेबांच्या कमाईची मालकीण होती माझी रमाई. बाबासाहेबांच्या क्रांतीची मशाल होती माझी रमाई. इथल्या प्रत्येक पोरक्या लेकराची आई होती माझी रमाई. बाबासाहेबांच्या लेकराची शाही होती माझी रमाई. बरोबर आहे ना ते? म्हणून पुढे मला म्हणावेसे वाटते, जन्म दिला नसला तरी संगोपन आमचे केलेले आहे. जन्म दिला नसला तरी संगोपन केलेले आहे. आमचे बालपण तिने केलेले आहे. समाजाच्या उद्धारासाठी बाबासाहेबांसोबत ती पण भेटली. अहो देहाने घटली परंतु मागे नाही, देहाने घटली परंतु मागे ना घटली. अशाच माता रमाईला मी प्रियानंदे विनम्र अभिवादन करते व आपणा सर्वांना माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली संख्या कमी जरी असली तरी आपण विचारवंत आहोत. बरोबर आहे ना? हो. विचारवंत आहात ना तुम्ही? विचारवंत आहात का नाही? तर नुसते येऊन बसताय. आजकालची लोक कशी ऐकाय बघा. बाबासाहेबांची जयंती असते, कार्यक्रमात येतात, जय भीम म्हणतात, घोषणा देतात. माता रमाईंची जयंती असली, कार्यक्रमात येतात, जय भीम म्हणतात. शिवरायांची जयंती असू दे, महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती असू दे, सावित्रीबाई फुलेंची जयंती असू दे, फक्त कार्यक्रम अटेंड करतात, हजेरी लावतात, परंतु इतिहास समजून घेत नाही. परंतु मला आनंद होतोय दादा, या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथील विचारवंत लोक उपस्थित आहेत. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर माझे भाषण हे खूप ठिकाणी झालेले आहे.
justice for women, give justice for women in constitution. महिलांना घटनेत न्याय मिळवून देणारे असे आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परंतु त्यांच्या पाठीमागे ज्यांचा हात होता त्या माता रमाई. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसविले जायचे. अस्पृश्यतेत त्यांचा जन्म झाला ही त्यांची चुकी होती का? कारण वर्णव्यवस्था, या वर्णव्यवस्थेमुळे त्यांना वर्गाच्या बाहेर बसून देखील ते वर्गातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्तेत व शिक्षणात अव्वल होते. When King Sayajirao Gaikwad came knows about intelligence and sent Dr. Babasaheb Ambedkar to higher education in Columbia University. त्यांची कीर्ती जेव्हा बडोद्याचे राजा सयाजीराव गायकवाड यांना कळाली, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठात पाठविले आणि शिक्षणाचा संपूर्ण खर्च देखील केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फार ग्रेट व्यक्तिमत्व आहे. घरदार, परंतु ज्या मातेने एवढे कष्ट सहन केलेत, बाबासाहेबांना घडवले आणि बाबासाहेबांनी आपणा सर्वांसाठी संविधान लिहिलंय आणि आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. म्हणून पुढे मला म्हणावेसे वाटते की आम्हा मिळून दिलं सार, बंगला गाडी आणि घरदार, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या हितासाठी. लेकर गमावली चार चार, लेकर गमावली चार चार, अशा कठीण काळी संसार केला तो दमान, अशा कठीण काळी संसार केला तो दमान. नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार, ओ नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार. खरं तर महापुरुषांनी आपणा सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी जे कष्ट सहन केलेत, खरं तर खरं तर आजकालची काही लोक आपल्या महापुरुषांचा वारंवार अपमान करीत आहेत, परंतु आपण फक्त गप्प बसलो आहोत. इस बात पे मैं आप सबको बताना चाहती हूँ कि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशास लोकशाही राज्यघटना अर्पित करत होते, तेव्हा ते म्हणाले होते की पहिले राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, परंतु तो आता सर्वांच्या मताने मतपेटीतून घेईल. परंतु ताई आता काय आले आहे? आता EVM आले आहे. खरं तर या EVMने लोकशाहीचा घात केला आहे. बाबासाहेब नेहमीच म्हणायचे, गुलाम वो होता है, गुलाम वो होता है जो गुन्हा सहत आहे. आणि आज आपण तेच करत आहोत. खरं तर या EVMने सर्व काही बरबाद केलं आहे. एक छोटंसं उदाहरण देते. चंद्रयान 3 ला जसं इस्रोच्या श्रीहरिकोटातून एका रिमोटच्या साहाय्याने त्यातील बदल, त्याची दिशा एका रिमोटच्या साहाय्याने चेंज केल्या जाऊ शकते, तर EVM सारख्या मशिनीमध्ये देखील मताचा फेरबदल केला जाऊ शकतो. खरं तर या ठिकाणी आपण सर्वांनी जागृत होणं गरजेचं आहे. या EVM वर बोलणं गरजेचं आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, संविधान अंततः अच्छा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे हो, और संविधान अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे हो. आज की परिस्थिति को देखकर मुझे कहना पड़ता है कि अरे भारत का युवा इतना वीर है कि मंदिर मस्जिद के लिए खून तक बहा सकता है, और कायर इतना है कि रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता. एक तथ्य यह भी है कि हमारे पास राफेल है, लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं. गांव और शहर की बेटियां खेल के माध्यम से अपना नाम रोशन करना चाहती है, लेकिन सुनने में आती है उनकी सिसकियां. अरे मणिपुर की घटना को देखा जाए तो, अरे मणिपुर की घटना को देखा जाए तो मुझे दुखद शब्दों में कहना पड़ता है कि दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जिस देश पर मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहना कर देवी कहा जाता है, नमन किया जाता है, और जिंदा औरत को निवृत्त कर सड़कों पर घुमाया जाता है. क्या अभी भी लगता है हम स्वतंत्र हैं? इसी बात पर मुझे अण्णा भाऊ साठे की वो काव्य पंक्तियां याद आती है. अण्णा भाऊ म्हणतात
व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील हिजाड्यांची हवेली झाली, हिजाड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण येथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, भ्रष्टतेने रंगीन. जय भीम ताई. आता ताईंचं आगमन झालेलं आहे. ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. परंतु तुम्ही विचारवंत लोक आहात म्हणून पुढे मला म्हणावेसे वाटते की जेव्हा ब्रिटिशांनी मिठावर टॅक्स लावताच देशातील लोकांनी दांडी आंदोलन केले होते, परंतु आज जे आपले सरकार आहे ते शिक्षण, खाण्यापिण्याच्या वस्तूंवर GST रूपाने टॅक्स लावते, तरीही जनता गप्प का असा प्रश्न मला पडतो. जनता गप्प काय आहे? ती जागृत का नाही होत? का ती फक्त महापुरुषांच्या जयंती निमित्त एकत्र येते? का ती फक्त जय भीम म्हणते? का ती जनता फक्त जय जिजाऊ म्हणते, जय शिवराय म्हणते? परंतु देशात काय घडतंय यावरती का आवाज उठवत नाही? जे आवाज उठवतात त्यांचं तोंड दाबल्या जातं. असं का, असा प्रश्न मला निर्माण होतो. खर तर या ठिकाणी मला म्हणावेसे वाटते की वारंवार आमच्या महापुरुषांचा अपमान होता है. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने, मैं आप सबको बताना चाहती हूँ कि जब मनुस्मृति के अनुसार महिला और बहुजनों को जानवरों से भी 72 उन पर जुल्म कर रहे थे, तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने संविधान के माध्यम से उन्हें इंसान बनाया. कुछ लोग इस जन्म में स्वर्ग देखने की चाहत रखते हैं. उनसे मैं कहना चाहती हूँ मनुवादी विषमतावादी लोग गृह मंत्री से स्वर्ग और नर्क की बातें रटाकर संविधान और बाबा साहब का अपमान करना चाहते हैं. संविधान और बाबा साहब का अपमान कर लोकशाही का अपमान करना चाहते हैं. महाराष्ट्र के परभनी में जब लोगों ने ईवीएम के मुद्दे को लेकर जन आंदोलन खड़ा किया तो विषमतावादी लोगों ने वकालत का अध्ययन करने वाले निर्दोष हिंदू सोमनाथ सूर्यवंशी की हत्या की और पुलिसों के माध्यम से वहां दंडुकेशाही निर्माण की. ये लोग संविधान को मिटाना चाहते हैं, संविधान को मिटाकर हुकुमशाही निर्माण करना चाहते हैं. इसी बात पर मैं कहना चाहती हूँ कि ईवीएम हटाओ, मताधिकार बचाओ. ईवीएम हटाओ, मताधिकार बचाओ. मताधिकार बचेगा तो संविधान बचेगा, मताधिकार बचेगा तो संविधान बचेगा, और संविधान को बचाना होगा तो आप सबको आवाज उठाना होगा. खरं तर दादा, मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते की तुम्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने नेहमीच अशा विचारवंत लोकांना जागृत करत असतात. दादा जय भीम. नाही दादा, मी काही घेत नाही. अहो दादा, तुम्ही महापुरुषांचे विचार माझे ऐकतायत, हीच खूप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद दादा. दादा, आपलं नाव काय आहे? नवनाथ याना कांबळे. खर तर नवनाथ दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. खर तर त्यांना महापुरुषांचे विचार पटले आहेत. खर तर आज जे काही घडतंय यावर मला म्हणावेसे वाटते, कुणी लाच दिली व कुणी लाच घेतली, कुणी लाच दिली व कुणी लाच घेतली हे आम्हा भारतीयांना विदेशी मनुवादी लोकांनी सांगण्याची गरज नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टेजवरून मी व्हिडिओ देखील रेकॉर्ड होत आहे. या स्टेजवरून मी हे सांगते त्या मनुवादी लोकांना. खर तर वारंवार महापुरुषांचा अपमान, बाबासाहेबांचा अपमान होत आहे, शिवरायांचा अपमान होत आहे. खरं तर त्या मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात मी आवाज उठवते आणि आपणा सर्वांना जागृत करण्याचं काम करत आहे. आपण सर्वांनी मला पाठिंबा द्यायला हवा. महापुरुषांच्या विचारावर चालायला हवं. आणि बाबासाहेबांचं स्वप्न होतं भारत पुन्हा बुद्धमय व्हावा. मैं आप सबको बताना चाहती हूँ की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 मध्ये एक घोषणा केली होती, माझा जन्म जरी हिंदू धर्मात झाला असेल तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही. तुम्हाला प्रश्न पडत असेल की बाबासाहेबांनी त्वरितच का नाही धर्मांतर केलं? या पाठीमागचं कारण आहे, इतिहासात ज्या
करून मानवतावादी बुद्ध धर्म स्वीकारला, त्या महापुरुषांची हत्या झालेली दिसून येते. आणि बाबासाहेबांना त्यांचे कार्य पूर्ण करायचे होते, जे त्यांनी 35 ते 40 वर्षात पूर्ण केलेले आहे. 14 ऑक्टोबर 1900 गंगा नहाने वाले बुद्धिहीन तथा पाखंडी लोग हैं. पाप धोने के लिए गंगा नहाने वाले बुद्धिहीन तथा पाखंडी लोग हैं और उनको प्रोत्साहन तथा सहयोग देने वाले विवेक शून्य तथा मूर्ख लोग हैं. मोते चाहे प्रयागराज में हो या मक्का मदीना में हो या केदारनाथ में हो, कोई भी शक्ति बचाने नहीं आई. इसीलिए मैं मेरे भारत के देशवासियों से कहना चाहती हूँ कि विदेशी मनुवादी पाखंडवादी ब्राह्मणों के पाखंडवाद से दूर रहकर शिक्षित बनिए. अपने सद्बुद्धि का, अपने विवेकता का उपयोग कीजिए. सच्चा इतिहास जानिए. हमारे दुश्मन कौन है वो जानिए. खरतर ओशो कहते थे कि गंगा में नहाने वाले, पाप धोने वाले किससे बेवकूफ बना रहे हो, गंगा को, खुद को या दुनिया को. ये बात हमें समझनी होगी. खरं तर आज खूप काही घडतंय. आजकालच्या भारतात आमच्या माता भगिनींवर असेल, आमच्या समाजावर अन्याय अत्याचार केले जात आहेत, परंतु तो समाज आणखीनही जागा झालेला नाही आहे. खरं तर त्या समाजाला जागृत करण्यासाठी अशाच कार्यक्रमाचे आयोजन होत असते. माता रमाईचा जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल, महापुरुषांची जयंती असेल, या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त या प्रबोधनाचे कार्यक्रम होत आहेत. खरं तर खूप अभिमान वाटतो मला आमच्या विठ्ठलदादा गायकवाड सरांचा. खरं तर ते ही चळवळ घराघरात पोहोचावी, या चळवळीच्या बाबत सर्वांनी एकमत व्हावं, एक निष्ठेने काम करावं, म्हणून आमचे विठ्ठलदादा गायकवाड नेहमी झटत असतात, नेहमी अशाच कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. चळवळीत सर्वात पहिले त्यांचा पुढाकार असतो. तर येथे उपस्थित मान्यवरांना माझी विनंती आहे की विठ्ठलदादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आवाज काहीच येत नाहीये. दादा आला का तुम्हाला आवाज? दादा तर नाहीच म्हणतायत, काहीच आवाज आला नाही दादा आतापर्यंत. जोरात टाळ्या वाजवा. सर्व माझ्या भांगे घोषणा देणार आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जोरात माता रमाईचा, माता रमाईचा. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक कविता सादर करू इच्छिते. जसं माझ्या माता रमाईने कष्ट केले, बाबासाहेबांना घडविले आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिले, तशाच माझ्या सावित्रीमाईंनी देखील कष्ट केले, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ केली. खतर येथे मला म्हणावेसे वाटते की भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे. अहो, भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे, परंतु त्यासमोर बांधलेले दगडूशेठ गणपतीचं मंदिर हे तुम्हा मला गुलाम बनविण्याचं जाळ आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते की भिडेवाडा खुणवतोय, भिडेवाडा खुणवतोय. अहो, दगडूशेठला हात जोडले की, दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. गाजलेल्या होत्या ओळी पण, गाजलेल्या होत्या ओळी पण त्यावरी सवाल साठ होते, सवाल साठ होते. अहो, पाहुणी दुरावस्था भिडेवाड्याची, पाहुणी दुरावस्था भिडेवाड्याची, तेव्हा संतापाची लाट होते. अहो, पाहुणे दुरावस्था भिडेवाड्याची, तेव्हा संतापाची लाट होते. स्त्री शिक्षणाची येथूनच ग एक एक गाठ होते, एक एक गाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. पावलो पावली त्यांच्या, अहो, पावलो पावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते. पावलो पावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते. डबक्यात साचलेल्या पाण्याचे, डबक्यात साचलेल्या पाण्याचे वाहणारे पाठ होते, वाहणारे पाठ होते. विरोधाच्या अंधारातून मग एक प्रकाशमय वाट होते आणि खांद्याला खांदा लावणी आज
मान समाजात ताट होते, मान समाजात ताट होते, दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाट होते, भिडेवाड्याला पाट होते. खरं तर 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी पहिली स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरू केली. खरं तर आपणा सर्वांना प्रश्न पडत असेल की महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारीलाच का शाळा सुरू केली? ते 3 जानेवारीलाही करू शकत होते. पण या पाठीमागचे एक ऐतिहासिक कारण म्हणजे त्यांनी 1 जानेवारी 1818च्या म्हणजेच भीमा कोरेगाव योद्ध्यांना मानवंदना म्हणून 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. खरं तर येथे मला म्हणावेसे वाटते की भीमजीने हमें बलवान बना डाला. बरोबर आहे का नाही काका? काकांना झोप आली का? नाही ना? भीमजीने हमें बलवान बना डाला, भीमजीने हमें बलवान बना डाला, हटा न पाए वो चट्टान बना डाला. अरे मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो, अरे मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो. जिन महिलाओं को अछूत कहा जाता था उन्हें राष्ट्रपति और प्रधानमंत्री बना डाला, राष्ट्रपति प्रधानमंत्री बना डाला. खरं तर असेच कार्यक्रम दादा नेहमीच होत राहोत आणि आपले मी आभार व्यक्त करते. आणि दादा जय भीम, आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना विनंती करते की दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. खरंच दादांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं तर मी बोलले काय, खरं तर दादांनी एवढा मोठा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. 7 दिवसापासून मला माहिती मिळाली. कार्यक्रम सतत चालू आहे. महापुरुषांच्या विचाराचं आदान प्रदान होत आहे. खरं तर फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि या पुतळ्यासाठी देखील, माता रमाईंच्या पुतळ्यासाठी देखील दादांचं सहकार्य होतं. दादांसाठी मी म्हणते जोरातच टाळ्या वाजल्या पाहिजे. आपल्या मॅडम आहेत, त्यांचं मी सहर्ष स्वागत करते. तर आपण देखील येथे उपस्थित राहिलात, आपलं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. स्मिता जोशी मॅडम ह्या आंतरराष्ट्रीय गायिका आहेत. खरं तर त्यांच्या मधुर स्वरात आम्हाला गाणं ऐकायचं आहे. खरं तर सर्वांनी एकदा जोरदार घोषणा द्यायच्या, त्यानंतर ताईंचा मधुर आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. सर्वजण जोरदार घोषणा द्यायच्या. विश्व को शांति का संदेश देने वाले तथागत गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, त्यागमूर्ती माता रमाईचा, त्यागमूर्ती माता रमाईचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि एक नाव पाठीमागं राहिलं ते आमची तेजस्विनी सूर्यवंशी. खरंच खूप सुंदर छान मुलगी आहे. ती गुगल गर्ल म्हणून देखील ओळखल्या जाते. खरं तर हिच्यासाठी त्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तिला एवढ्या कमी वयात महापुरुषांचा इतिहास माहिती आहे. महापुरुषांची नावं तिला चोखपाठ आहेत, त्यांचा इतिहास देखील माहिती आहे. खरं तर तिच्या आई वडिलांचे मी येथे मनपूर्वक अभिनंदन करते आणि तुझं देखील बाळा खूप खूप अभिनंदन करते. सर्वांना माझा जय भीम. जय भीम. काय करायचं दादा तुमच्या? जय भीम, जय भीम, जय भीम. जय भीम, जय भीम. जय भीम, जय भीम. जय शिवराय, नमो बुद्धाय. धन्यवाद. या ठिकाणी मला रानकवी जगदीश वंशू सरांनी व राष्ट्रपती पुरस्कार विजेते सीताराम नरके यांनी प्रियाताईची माहिती दिली होती. आणि मी सहज फोन केला. मला वाटतं त्यांच्या वडिलांनी तो फोन उचलला. त्यांची जी तळमळ मी पाहिली ती अत्यंत मोलाची वाटते. आपल्या मुलीसाठी, आपल्या मुलींनी मोठं व्हावं
आपल्या मुलींनी महापुरुष महामातांचा प्रचार करावा, यासाठी खरं तर त्यांचे वडील खूप प्रयत्न करतात. त्यांच्या वडिलांच्या बद्दल सुद्धा सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं. हे काय आहे, हे संस्कार म्हणतात. आणि हे संस्कार प्रत्येक माता पित्यानं आपल्या मुलांमध्ये ते काय करायचे असतात, सामवायचे असतात. संस्कार हे कुठून म्हणजे जन्मतात नसतात किंवा ते निर्माण होत नसतात, तर त्यांना निर्माण करावे लागतात. जसे की प्रियाचे वडील प्रियाला घडवत आहेत. जे त्यांच्या काही व्यथा असतील, जे त्यांच्या काही समस्या किंवा त्यांच्या ज्या काही इच्छा, त्या काय करतात, ते प्रियाच्या माध्यमातून ते आपल्या समोर आणत आहेत. म्हणजे आपल्या महापुरुषांचा बलशाली इतिहास, आपल्या महामातांचा बलशाली इतिहास, आपल्या महासंतांचा बलशाली इतिहास जोपर्यंत आपल्याला कळत नाही, तोपर्यंत या भारतातच काय जगातही क्रांती होत नाही. जोपर्यंत तुम्हाला छत्रपती कळत नाहीत, जोपर्यंत तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले कळत नाहीत, आणि जोपर्यंत तुम्हाला महामानव कळत नाहीत, तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून काय केलं पाहिजे दादानं, बहिणीनं, आपल्याला आपला इतिहास माहीत करून घेतला पाहिजे. आज खरं तर आज आपल्या पुणे शहरामध्ये ज्या सांस्कृतिक भवन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन याच्या विस्तारित करण्याच्या जागेनिमित्त आज आपलं आंदोलन होतं. या आंदोलनालाच मी सकाळी आले होते आणि त्या कार्यक्रमात आल्यानंतर मग मला इकडे आमंत्रण होतं माझ्या प्रियाकडून की ताई तुम्ही आलं पाहिजे, माझं भाषण आहे इथे. म्हणताना मी इकडे मोर्चा वळवला. वंदना नपते. आजीचं नाव, आजीचं नाव कुसुम. पणजीचं नाव, रंगाई. त्यांच्या आईचं नाव. नाही माहित. इथं गाडी थांबली आपली. आता बऱ्यापैकी ही गाडी पुढे गेली होती, म्हणजे हुशार आहे मुलगी. पणजीच्या पुढेपर्यंत ती गेली होती. तर आता पुण्यामध्ये अशी एक स्त्री, ज्या स्त्रीनी फार अपार कष्ट केले, लोकांनी फार मोठ्या प्रमाणावर विरोध केला, दगडा मारली, शेण मारलं आणि खूप त्रास दिला, पण त्या स्त्रीनं अजिबात न डगमगता मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्या बाईचं नाव काय? सावित्रीबाई फुले. व्हेरी गुड. तर मित्रांनो, माणसाचं काम अमर राहतं. आम्हा मिळून दिलंय सार, बंगला गाडी आणि घरदार, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या हितासाठी. लेकर गमवली चार चार, लेकर गमवली चार चार. अशा कठीण काळी संसार केला तो दमान, अशा कठीण काळी संसार केला तो दमान. नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार, ओ नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार. खरं तर महापुरुषांनी आपणा सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी जे कष्ट सहन केलेत, खरं तर आज नाही ठीक आहे, खरं तर आजकालची काही लोक आपल्या महापुरुषांचा वारंवार अपमान करीत आहेत, परंतु आपण फक्त गप्प बसलो आहोत. इस बात पे मैं आप सबको बताना चाहती हूँ कि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशास लोकशाही राज्यघटना अर्पित करत होते, तेव्हा ते म्हणाले होते की पहिले राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा,